राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम। राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम। राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम। राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम। राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम। राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम। त्यांचं स्वागत करा सर्व कलाकारांचं मनपूर्वक आभार आणि सर्व रसिक प्रेक्षकांचं खूप कौतुक। आज 2024 संदेश सादर करीत आहोत महाराष्ट्राची लोककला। थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे, तरी पण जेवढे कलाकार आहेत या सर्व कलाकारांना नम्र विनंती आहे त्यांनी स्टेजच्या मागे यायचं। प्रवीण तांबरेकर रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून रोलेगाव सविनय सादर करीत आहोत श्री रामनवमी उत्सव, एक अद्वितीय सांस्कृतिक सोहळा। महाराष्ट्राची लोककला, महाराष्ट्राची लोककला। खरं म्हणजे सांगायचं झालं तर या रोले गावाने आम्हा कलाकारांना इथे कला दाखवण्याची संधी दिली, म्हणून आमच्या कलाकारांकडून या रोले गावाचं मनापासून आभार व्यक्त करतो। तसेच या कार्यक्रमासाठी आमची साऊंड सिस्टीम नेहमी वाजरुसी गावचे राम मोहिते सर आणि गडीवले गावचे याडकर सर नेहमीच सहकार्य असतात। एकदा जोरदार टाळ्यांवाजून त्यांचं स्वागत करायचं आहे। कार्यक्रमाची सुरुवात ही महामानवांच्या प्रतिमेला पूजन करून आणि दीपप्रज्वलन करून करत असतो आणि या सोहळ्याची सुरुवात करण्यासाठी आमच्या गावातील मान्यवर
ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष आदरणीय रामचंद्र म्हात्रे साहेब, मुंबई मंडळाचे अध्यक्ष आदरणीय भगवान डिके साहेब, महिला मंडळाच्या अध्यक्षा नागरेकर मॅडम, हॅलो, मुंबई मंडळ माजी अध्यक्ष आदरणीय हरिश्चंद्र सुर्वे साहेब, तंटामुक्ती अध्यक्ष शिंदे साहेब, पंचायत समिती माजी उपसभापती गणेशजी वाघमारे साहेब, ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंच श्री हरिश्चंद्र शेळके साहेब, मुंबई मंडळ चे माजी हरिश्चंद्र म्हात्रे साहेब, तसेच ग्रामपंचायत रोले माजी उपसरपंच विठोबा घाडगे साहेब, मुंबई मंडळाचे सचिव पूर्वांग तांदेकर साहेब, ग्रामीणचे सचिव वामन शिगवण साहेब, तसेच जानकी महिला मंडळाचे सचिव सौ सुवर्ण वाघमारे मॅडम, या सर्व मान्यवरांना विनंती करतो आपण लवकरात लवकर स्टेजवरती येऊन आपण कार्यक्रमाचं दीपप्रज्वलन करून घ्यायचे आहे. सर्व मान्यवरांना मी विनंती करतोय, आपण जर वेळेत आलात तर आपण पुढचा कार्यक्रम वेळेत सुरू करू. रामचंद्र म्हात्रे साहेब, भगवान डिके साहेब, गणेशजी वाघमारे साहेब, विठोबा गाडगे साहेब, हरिश्चंद्र सुर्वे साहेब, रघुनाथ शिंदे साहेब, हरिश्चंद्र म्हात्रे साहेब, या सर्वांना मान्यवरांना मी विनंती करतो आपण लवकर या कलामंच स्टेजवर यायचे आहे. भगवान डिके साहेब, रामचंद्र म्हात्रे साहेब, नागरेकर मॅडम, आपण जर वेळेत आलो तर आपण पुढचा कार्यक्रम वेळेत होईल. सर्वांनी फायदे असणार, तन मन धन करून आपण हरिश्चंद्र म्हात्रे साहेब, भगवान डिके साहेब, सर्व जे आमचे गावातील नेतृत्व करणारे आहेत, तसेच हरिश्चंद्र सुर्वे साहेब, मुंबई मंडळाचे माजी अध्यक्ष, 40 वर्ष या मुंबई मंडळाला त्यांनी सांभाळले आहे. जी वाघमारे साहेब, मुंबई गावचे नेतृत्व, सर्व मान्यवरांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला उन्माडी भूषण, बहुजन प्रतिपालक, रयत स्वराज्य संस्थापक, शिवशतकर्ते छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. असंच सर्व आजच्या 73व्या श्री रामनवमी उत्सवाच्या अखंड रोळे गावातील सर्व नागरिकांच्या वतीने आलेल्या सर्व पाहुण्यांना, सर्व गावातील नागरिकांना या रामनवमीच्या निमित्ताने सर्वांना हार्दिक हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा देतो. तसेच येणारं 74 व त्याहूनही अधिक 75 वर्ष हे अगदी जबरदस्त अशा पद्धतीने आपल्याला साजरे करण्याचा योग यापुढेही राहील आणि आपण सर्वजण याचे साक्षीदार व्हाल अशी मी सर्वांची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आजच्या या रामनवमीच्या उत्सवानिमित्ताने थोडक्यात मी सांगू इच्छितो, बंधूंनो भगिनींनो, आजचा जो कार्यक्रम होता, जो 73वा श्री रामनवमी उत्सव होता, त्यामध्ये अगदी सर्वांनी सलोख्याने ग्रामस्थ मंडळ रोळे, तसेच रोळे ग्रामविकास मंडळ मुंबई रजिस्टर, तसेच जानकी महिला मंडळ रोळे, तसेच श्रीराम क्रिकेट संघ रोळे, आदिनाथ वारकरी सांप्रदायिक मंडळ रोळे, अशा सर्व मंडळांनी मेहनत घेऊन अतिशय छान पद्धतीने आपला हा कार्यक्रम व्यवस्थितरित्या साजरा करण्यामागे सहकार्य केलं. त्यांचं सर्वांचं खरंच मनापासून सर्व
या अखंड रोळे गावाच्या वतीने मी सर्वांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. अगदी सर्वांनीच म्हणजे जेवण बनवण्यापासून सर्व जे काही कार्यक्रम होतं जेवण वाढण्यापासून किंवा डेकोरेशन व्यवस्था असेल सर्व ग्रामस्थ सर्व मुंबईकर महिला मंडळ तसेच सर्व या गावातील युवक सर्व युवती जबरदस्त अशा सहकार्याने आपल्याला या कामांमध्ये या उत्सवामध्ये चांगलं सहकार्य लाभलं. सर्वांचं या ठिकाणी पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमच्या शब्दावरती तयार होतात हे सगळे कलाकार. तरी जी कला आम्ही तुमच्या समोर सादर करणार आहोत त्या कलेतून फक्त आणि फक्त मनोरंजन असणार आहे. कोणत्याही वेगळ्या गोष्टीचा तुम्ही विचार करू नका. त्याचप्रमाणे सर्व प्रेक्षकांना एक विनंती आहे, आमचे काही कलाकार तुमच्यामधूनच येणार आहेत. तर ज्यावेळेस ते कलाकार येतील त्यावेळेस त्यांना तुम्ही प्रवेश द्यायचा आहे. तुम्ही लगेच जागा त्यांना करून द्या. कलाकार कुठून येऊ शकतात आणि कसे येऊ शकतात आणि फक्त आमचा मनोरंजनाचा उद्देश आहे. एवढं म्हणून मी या सर्व कलाकारांसाठी एक विनम्र अभिवादन करतो आणि आम्ही या कलेला सुरुवात फिरली नाटी कधी समाधानी चमके शोभाची तलवार बिजली का अवतार तलपता बिजलीचा अवतार तसेच या आपल्या कार्यक्रमाची सुरुवात देखील श्री गणेशाने आपण करूया. तर ही कला सादर करण्यासाठी येत आहेत पल्लवी, सायली, ज्ञानेश्वरी आणि निर्जला. गीत आहे मोरया मोरया. चला तर मग आपण त्यांचा टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे. जन्म
जानेवारीला संपूर्ण देशामध्ये एकच नाव ठेवलं होतं, तो म्हणजे जय श्रीराम. अयोध्यामध्ये प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा झाली. मग आपण काय नाही करणार, आपल्या गावामध्ये श्री प्रभू रामचंद्राचं मंदिर आहे, आपले कलाकार घेऊन येते श्री प्रभू रामचंद्रचं श्रीराम आएंगे. ही कलाकृती आपल्या समोर सादर करते आणि त्या कलाकृतीला आपण सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला. काही गत्यामुळे आपण इथे थांबलो, परत आपल्याला परत पुढे जायचं आहे. पुढील कलाकृती अशी आहे, ही कलाकृती आपल्यामधूनच काही कलाकार येणार आहेत, त्या कलाकारांना तुम्ही थोडी जागा करून द्यायची आहे. फक्त मनोरंजना म्हणून त्यांचं नाव ठेवलेलं आहे खाकटी गँग, आणि ही खाकटी गँग आपल्या समोर एक वेगळीच कलाकृती सादर करणार आहे. तर चला पाहूयात या खाकटी गँगची ही नवीन कलाकृती.
असला कौशीन असतं मजाच नाही तर भामट्याना बोलव. थांब 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 एक फोन लावतोय बोलवतो भामट्याना. हॅलो हॅलो कुठे आहे इधर ये हबीबी हम टू अलीगढ़. येते मला त्याला शृंगार दिसते मी बारी जाऊन सगळा मी खास करते तुझे मोरणीशी चाल गुलाबी साडी आणि गुलाबी साडी आणि दिसते मी बारी
माझी करीन तुला फाईट माझा होऊ दे पगार गिफ्ट करतो रिंग लाईट नको मला चहा खाली आता जेवण करून जाईल सेलिब्रिटी तू मी तुझा पिये बनून जाईल येणार सेल्फीसाठी तर मला फील होणार जशी इंस्टावर आणि मी कमेंट करतोय करीन कष्ट माझ्या पैशाने घेणार मी नक्की राजा होणार मी इंस्टाची सराफ आहे डिंपल हिरोईन दिसते हिरोईन थोडे दिवस थांब अशी आईन लागेल लांब मी पण बनूनच दाखवीन हिरोईन माझी चाशनी तू माझी खास मी तुझा समजलं उद्या पण आज मी बोलेलो केस मी ते बोले आज नाही म्हणू नको म्हणे इम्रान हाशमी माझ्या किती पैंजण बांगडी हिऱ्याची अंगठी मारुती कार दिसती कमळ सोन्याचं कंटन करेन गिफ्ट हा करत मजाक मी पुरी करेन तुझी हर एक विश नको करू शंकाला सुरुवात धन्यवाद.
जीव तोडून मेहनत करताय, तुमच्या समोर कला सादर करताय, तर तुम्ही टाळ्यांचा आणि तुमच्या खिशाचा या दोघांचा वापर करायचा आहे. तुम्ही एकच टाळ्यांचाच वापर करता, खिशाचा वापर करत नाही. तर आमच्या कलाकारांना तुम्ही सगळ्यांनी गडबडून प्रतिसाद द्या. या कोकणामध्ये गणपती हा उत्सव आपण खूप मोठ्या उत्साहाने साजरा करतो. श्री गजानन टिके साहेब यांच्याकडून आठवडचा एक मिळाला सुभाष चव्हाण, ज्योती शिंदे यांच्याकडून या कलाकारांसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. या कलामंचाकडून त्यांचं खूप खूप आभार. या मंगळागौरीची ही वेगळीच कलाकृती आपण आपल्या कोकणामध्ये सादर करतो आणि ही कलाकृती आम्ही या स्टेजवर देखील सादर करीत आहोत. शुभांगी नर्मा भोड यांच्यासाठी जल्पा शिंदे या हिने जी कलाकृती सादर केली त्याचे 50 रुपयाचं पारितोषिक या आहे. कलाकारांसाठी लक्ष्मी मांडवकर यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. या कलामंचाकडनं त्यांचं खूप खूप आभार. रमेश मांडवकर उर्फ केळू मांडवकर यांच्यासाठी 50 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सर्वांनी जोरदार करा वाजवा. धन्यवाद. प्रोत्साहन करायचं, धन्यवाद. सर्वांचं स्वागत करायचं आहे. सर्व कलाकारांचं खूप खूप धन्यवाद. पुढील कला जी आपल्या समोर सादर होणार आहे, या कलेमध्ये किंवा या कलाकारीमध्ये आई पण आहे आणि त्यांच्या 2 मुली पण आहेत. विचार करा, आई पण आहे आणि त्यांच्या 2 मुली पण आहेत. बघूया या मंगळागौरीचा हा थाट खूप वेगळाच आहे. यासाठी या कलाकारांसाठी आपण इथं जोरदार टाळ्या वाजवत आणि त्याचं स्वागत. देवी मंगळा गौरी जय देवी मंगळा
उचलीला हंडानं गेली पाण्याला उचलीला हंडानं गेली पाण्याला उचलीला हंडानं गेली पाण्याला उचलीला हंडानं गेली पाण्याला गावाच्या बागीचा पाणी न हंडा गो गावाच्या बागीचा पाणी न हंडा गावाच्या बागीचा पाणी न हंडा ग गावाच्या बागीचा पाणी न हंडा कसा मी भरू हा पाण्याचा हंडा गो कसा मी भरू हा पाण्याचा हंडा कसा मी भरू हा पाण्याचा हंडा ग कसा मी भरू हा पाण्याचा हंडा टाकीला पर्यानं भरीला हंडा गो टाकीला पर्यानं भरीला हंडा टाकीला पर्यानं भरीला हंडा ग टाकीला पर्यानं भरीला हंडा पाण्याचा हंडा मला जग नाही झाला गो पाण्याचा हंडा मला जग नाही झाला पाण्याचा हंडा मला जग नाही झाला ग पाण्याचा हंडा मला जग नाही झाला दादा हात लाव दे हंड्याला लचक भरल माझ्या कमराला हात लाव दे हंड्याला लचक भरल माझ्या कमरेला हात लाव दे हंड्याला लचक भरल माझ्या कमरेला उचलीला हंडानं निघाली घरी ग उचलीला हंडानं निघाली घरी उचलीला हंडानं निघाली घरी ग उचलीला हंडानं निघाली घरी रस्त्याला गाठी झाली पोटाची हारी ग रस्त्याला गाठी झाली पोटाची हारी रस्त्याला गाठी झाली पोटाची हारी ग रस्त्याला गाठी झाली पोटाची हारी पोरांनी बाईची मस्करी केली ग पोरांनी बाईची मस्करी केली पोरांनी बाईची मस्करी केली ग पोरांनी बाईची मस्करी केली होरी हळ चाल ग रस्त्याला घेतला ग तुझ्या पायाला बहुतेक जणांचं लग्न झालेलं आहे खऱ्या अर्थाने यांच्या नवऱ्याला विजय सर तन्वी भोगल यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक या गाण्यासाठी आलेलं आहे. तसेच विलेपार्लेला रात्री विलेपार्लेला तिथे येऊन सुद्धा विनरला प्रॅक्टिस करतात. एका जोर याला का पुन्हा एक इथं बाहेर आणलं की बाबा लग्न झालंय सर्व सुख आपलं संसार सांभाळेल ते सर्व करत असताना यांनी इथं कला सादर केली आहे. पुन्हा एकदा जोरदार स्वागत करायचं आहे. धन्यवाद.